मी आपल्या चॅनलवरती बऱ्याच पापड रेसिपी अपलोड केलेल्या आहे, जसे की खिचे पापड म्हणा, पळी पापड म्हणा किंवा बरेच काही. आणि यूट्यूबवरसुद्धा मी सर्च करून पाहिलं तर अशा प्रकारचे पापड मला कुठेच दिसले नाही. म्हणून यूट्यूबवर पहिल्यांदा मी अशा प्रकारचे पापड घेऊन आलेली आहे की जे चवीला तर खूप चविष्ट बनतात, तसेच याला ना लाटण्याची झंझट ना पळीने फिरवायची झंझट. खूप असे सोप्या आणि पद्धतीने मी हे पापड घेऊन आलेले आहे. इथे 2 वाटी मी रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला बारीक वापरायचा आहे, जाड वापरायचा नाही. इथे तुम्ही रव्याऐवजी तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. रवा छान असा आपल्याला सगळ्यात पहिले बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये असलेला कचरा वगैरे निघून जाईल. तर इथे बघा रवा छान असा चाळून झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी आपल्याला रवा भिजवण्यासाठी 4 वाटी पाण्याचा इथे वापर करायचा आहे. तर इथे बघा या काचाच्या वाटीने पाणी मोजून घेत आहे. आपल्याला इथे 4 वाटी पाणी लागणार आहे. आजचे जे पापड रेसिपी आहे ती खूपच वेगळी आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे छान 4 वाटी पाणी झालेलं आहे. आता हा रवा जो आहे तो छान आपल्याला भिजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे चमच्याने सुद्धा भिजून घेऊ शकता. मी हाताने त्याला भिजून ठेवणार आहे. रवा भिजवल्यानंतर आपल्याला हा रवा जास्तीत जास्त 6 तास असा भिजत घालायचा आहे, जेणेकरून हा छान असा फुलला जाईल. इकडे 6 तास पूर्ण झालेले आहे. 6 तासानंतर इथे मी एका वाटीने 8 वाट्या पाणी हे मोजून गरम करायला ठेवत आहे. आता इथे आपल्याला 8 वाट्या पाणी मी इथे घेत आहे, पण आपल्याला इथे जास्तही पाणी लागू शकतं. 8 वाट्या पूर्ण पाणी झाल्यानंतर आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण रवा पाहून घेऊया. तर बघा रवा छान असा फुललेला आहे आणि वर असं पाणी जमा झालेलं आहे. आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे, जेणेकरून याच्यात कोणताही मळसरपणा जर असेल तर तो निघून जाईल. तर बघा पांढरा शुभ्र असा हा रवा आपल्याला इथे मिळालेला आहे. आता याच्यामध्ये 2 चम्मच आपल्याला घालायचं आहे मीठ. 2 चम्मच मीठ घातल्यानंतर आता आपल्याला अर्धा चम्मच इथं जिरं घालायचं आहे. अर्धा चम्मच जिरं घातल्यावर अर्धा चम्मच याच्यात आपल्याला पापडखार वापरायचा आहे. पापडखाराने हे जे पापड आहे ते खूप असे फुलतात, म्हणून आपल्याला पापडखारसुद्धा घालायचं आहे. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता इकडे बघा हे जे फुललेलं आपलं रव्याचं सारण आहे याच्यामधलं आपल्याला अर्धं पाणी घालून घ्यायचं आहे. जे पाणी उकळी आलेलं होतं तेच पाणी आपण याच्यामध्ये घालत आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून याला पातळ असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता बघू शकता हे छान असं पातळ झालेलं आहे. आता पातळ झाल्यानंतर आता आपल्याला हे घालायचं आहे त्या उकळत्या पाण्यात. इथे पाणी उकळी आलेलं आहे आणि याच्यामध्ये हे सगळं रव्याचं सारण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. रव्याचं सारण याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला एका डायरेक्शनमध्ये याला फिरवायचं आहे. जोपर्यंत याला उकळी फुटत नाही तोपर्यंत आपल्याला असंच याला फिरवायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे गोळे जमले नाही पाहिजे. आता बघू शकता एका डायरेक्शनमध्ये फिरवल्या कारणाने याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे गोळे तसे धरले नाही. तसेही रव्याच्या याच्यामध्ये कशाच प्रकारचे गोळे धरत नाही, फक्त आपल्याला एका डायरेक्शनमध्ये त्याला फिरवत राहायचं आहे. आता याच्यावर एक ताट ठेवायचं आहे आणि छान अशी आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता इथे छान अशी उकळी फुटलेली आहे. आता इथे उकळी फुटली, पण हे सारण असं घट्ट झालेलं आहे, म्हणून आपल्याला 3 ते 4 वाट्या पाणी आणखी गरम करून याच्यात घालायचं आहे. पाणी घालताना आपल्याला याच्यात गरमच वापरायचं आहे, थंड पाणी आपल्याला याच्यात घालायचं नाही. मी 4 वाट्या पाणी आणखी याच्यात गरम करून घालत आहे. गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला एका डायरेक्शनमध्ये याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. फिरवल्यानंतर काय होईल की हे पाणी पूर्णतः याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. पाणी मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून आणखी एक उकळी काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून आपण याला उकळी छान अशी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी खळखळून याला उकळी आलेली आहे, जेणेकरून हे जे सारण आहे ते आपलं छान शिजलेलं आहे. आता हे सारण शिजलं की नाही हे कसं चेक करायचं, तर काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सारण टाकायचं. जर ते सारण पाण्यामध्ये असं तरंगलं तर समजायचं की आपलं पापडाचं सारण म्हणा किंवा आपण जे पळी पापड करत असतो त्याचं सारण शिजलेलं आहे. तुम्ही करत असाल तेव्हाही हे अशा प्रकारे चेक करा. आता वर आलेलो आहे आणि एक पॉलिथिन टाकलेली आहे आणि त्याच्यावर तेल घालून आपल्याला थोडंफार तेल पूर्ण पॉलिथिनला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. एकदम सोपे हे पापड आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता बघू शकता पूर्ण पॉलिथिनला अशा प्रकारे तेल लावून घेतल्यानंतर आता आपण इथे पापड करणार आहोत. अगदी आगळेवेगळे हे पापड आहे. तुम्ही जर तुमच्या घरी केले तर हे पापड सगळ्यांनाच खूप आवडतील, म्हणून तुम्ही सुद्धा एकदा हे पापड नक्की ट्राय करा. तर इथे बघा छान असं तेल लावून झालेलं आहे. तेल लावल्यानंतर आता आपल्याला
जे सारण आहे ते अशा प्रकारे याच्यावर टाकून घ्यायचं आहे. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला याच्यावर सारण असं टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एक लांबट आपल्याला भांडं घ्यायचं आहे. आता माझ्याकडे लांबट दुसरं भांडं नव्हतं म्हणून मी किसनी ते वापरत आहे. तुमच्याकडे जर दुसरं असं लांबट भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याने फक्त आपल्याला पातळ असं हे सारण फैलवत न्यायचं आहे. दुसरं काहीच नाही करायचं. पूर्ण पॉलिथिनभर आपल्याला हे सारण अशा प्रकारे फैलवत घ्यायचं आहे. फैलवल्यानंतर काय होतं की हे सारण पूर्ण पन्नीला छान असं लागतं. पातळ लेअरमध्ये आपल्याला याला अशा प्रकारे फैलवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता टाकत जायचं आहे आणि एका भांड्याने म्हणा किंवा आता इथे मी किसनी वापरत आहे म्हणून किसनीने मी याला अशा प्रकारे पूर्ण पॉलिथिनभर आपल्याला हे सारण लावून घ्यायचं आहे. पूर्ण पॉलिथिनवर मी हे सारण असं एकसारखं असं फैलून घेतलेलं आहे. आणखी इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे आपल्याला इथे पातळ पन्नीचा वापर करायचा नाही. आपल्याला इथं जाडसरच पन्नी वापरायची आहे. या प्रकारे तुम्ही बघू शकता छान असं सारण याच्यावर टाकून झालेलं आहे आणि की आपले पापड जे आहे ते फैलून झालेले आहे. आता आपल्याला 3 ते 4 तास याला छान असं उन्हीमध्ये वाळू द्यायचं आहे. 3 ते 4 तासातच हे पापड छान असे वाळून तयार होतात. इकडे तुम्ही बघू शकता 4 तास झालेले आहे आणि 4 तासानंतर मी हे पापड तुम्हाला काढून दाखवत आहे. आपोआप हे पापड निघतात, छान निघतात आणि मस्त असे पातळ पापड होतात. कागदाहूनही पातळ असे हे पापड तयार होतात आणि चवीला तर तुम्ही विचारूच नका. छान असे बघा मस्त असे पापड निघून राहिले आहे आणि याचे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. आता सांगा आहे ना एकदम सोपी पद्धत. अशा प्रकारे पापड तुम्ही कधी केले का आणि अशा प्रकार पापडाचा तुम्ही कधी पाहिले का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारचा जर पापडाचा प्रकार तुम्हाला माहीत असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथे बघा छान असे आपले पापड निघत आहे. अशा प्रकारचे आपण पापड एका भांड्यामध्ये काढून घेऊया. मस्त पापड निघतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि इथे छान आपले पापड काढून तयार आहे. आता तुम्हाला मी पूर्ण पापड काढल्यानंतर दाखवते. बघा किती ट्रान्सपरंट असे पातळ पापड झालेले आहे. खूप छान असे पापड बनतात. नक्की ट्राय करा. तर इथे आपण जे वाफेवरचे पापड बनवत असतो किंवा आपण ज्या सालपापड्या बनवत असतो त्याच्यापेक्षाही हे पापड पातळ होतात. आणि आता आपण उन्हाळ्यामध्ये आमरसाचा बेत करत असतो त्याच्यासोबत सुद्धा हे पापड खायला खूप असे चविष्ट लागतात. तुम्ही नक्की एकदा सोबत असे पापड तळून पहा. आता मी इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि पापड तुम्हाला तळून दाखवते. बघा किती छान असा पातळ पापड आपला झालेला आहे आणि खातल्यावर जिभेवर टाकताच विरघळणारा असा पापड तुम्ही एकदा नक्की करा. आणि इथे आणखी मी एक तुम्हाला पापड तळून दाखवत आहे. तर बघू शकता पापड टाकता क्षणी असा तेलातून वर येत आहे. छान असे पापड झालेले आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.